नमस्कार, मैं हूं आपके साथ उमापाल और आप देख रहे हैं स्टार न्यूज प्लस। आइए अब रुक करते हैं आज की कुछ खास खबरों पर। तब तक आप बने रहिए मेरे साथ स्टार न्यूज प्लस पर। धन्यवाद। चैनल को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। देखते रहिए स्टार न्यूज प्लस। राहुरी फैक्ट्री के प्रसाद नगर इलाके के रोहिंग्या और बांग्लादेशियों के अवैध रूप से रहने की झूठी अफवाह फैलाकर सांप्रदायिक तनाव पैदा करने वाले सुनील मुधा के खिलाफ कानूनी कार्यवाही की मांग की गई। सुनील मुधा नाम के एक शख्स ने झूठी अफवाह फैलाई है कि राहुरी फैक्ट्री के प्रसाद नगर इलाके में कुछ रोहिंग्या और कुछ बांग्लादेशी घुसपैठिया अवैध रूप से रह रहे हैं। प्रसाद नगर इलाके के सभी जाति और धर्म के लोग उसमें रहते हैं। यह व्यक्ति सुनील मुधा समाज में सांप्रदायिक दरार पैदा करने की कोशिश कर रहा है। राहुरी फैक्ट्री आरपीआई शहर अध्यक्ष बाला साहेब पड़गले ने मांग की है कि उनके खिलाफ कानूनी कार्यवाही की जाए। बाला साहेब पड़गले राहुल फैक्ट्री के होटल जयश्री में आयोजित पत्रकार संवाददाता सम्मेलन में बोल रहे थे। राहुल फैक्ट्री सुन्नी मस्जिद के अध्यक्ष तेनूर भाई पठान, राजू थोरात, अतुल त्रिभुवन, बंची लोड़े, सनी जगताप, फारूक देशमुख, अरवाज शेख, फिरोज पठान, आदिक पठान, सामी तंबोली, साहिल शेख, अब्दुल भाई पठान, मोइनुद्दीन शेख, गनी पठान, ए पैंथर सेना राहुरी फैक्ट्री के नगर अध्यक्ष परवेश पठान सहित बड़ी संख्या में प्रसाद नगर क्षेत्र के नागरिक मौजूद थे। स्टार न्यूज प्लस के लिए महाराष्ट्र के अहमदनगर से जालिंदर आलहट की रिपोर्ट। 35 वर्षापासून प्रसाद नगर परिसरामध्ये जे मुस्लिम बांधव आम्ही सर्व जे एकजुटीने राहत आहे, तर काल जे सुनील मुत्ताने जे वक्तव्य केलं, या वक्तव्याला आम्ही सर्व समाज मिळून त्याचा जाहीर तर निषेध तर करीतोच, पण त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही प्रशासनाला आमची एक विनंती आहे। कारण की आम्ही सर्व एक गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी राहत आहे आणि याच्यामध्ये तेढ निर्माण करणारा सुनील मुत्ता यांनी जे सांगितलं का इथं ते रोहिंगे आलेत, तर इथं काय रोहिंगे फिंगे कोणी आलेलं नाही, काही नाही। त्यांनी हे राजकारणासाठी जे काही करीत असन ही सापचूक तर आहेच, पण त्याच्यावर एक गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। त्याशिवाय त्याला याबद्दल ज्यावेळेस त्याला घडन त्यावेळेस पुढं जे काही त्याला बोलायचं असन जरा तारतंड ठेवून तो बोलेल। एवढं बोलून माझ्या राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष या नात्याने मी सर्व मुस्लिम बांधवांना पाठिंबा देत आहे। हीच प्रशासनाला एक विनंती आहे। आज आपण या ठिकाणी एका पेपरमध्ये बातमी आली चुकीची की बुवा इथं राहुरी फॅक्टरी प्रसाद नगरमध्ये काही रोहिंगे आलेले आहेत, काही बांगलादेशी इथं राहायला आलेले आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला तकलीफ आहे आणि त्याची चौकशी व्हावी असं पेपरमध्ये बातमी आली। त्याच्यामुळं इथला सगळं समाज जो आहे, हिंदू मुस्लिम दलित सर्व जे काही समाज आहे तो एकत्र झाला आणि त्यांनी असं ठरवलं की बुवा आपल्या इथे तर कोणी रोहिंगी नाही, कोणी नाही आहे, तरी पण सुद्धा आपल्या विरोधात एक चुकीची बातमी या प्रसाद नगरला एक टार्गेट बनवलं आणि एक विशिष्ट समाजाला एक टार्गेट यांनी बनवलं आणि त्याच्यामुळे त्यांनी ती बातमी दिली। तरी इथं कोणी नाही, जर इथं कोणी आला तर आम्ही स्वतः त्याला पकडून देण्याची ताकद आमच्यात आहे। नवीन कोणी आला तर तरी आम्ही आता ज्या माणसाने ही बातमी दिली त्याच्या विरोधात आम्ही राहुरी येथे FIR दाखल करणार आहोत। कारण की दुसरा माणूस कोणीही इथं खोटी बातमी पसरवणार नाही, पोलीस स्टेशनला बी तकलीफ होणार नाही आणि आमच्यासारख्या गोरगरिबांनाही तकलीफ होणार नाही। याची पोलीस स्टेशनने आता दखल घ्यावी याकरता आम्ही FIR दाखल करणार आहोत। आज या ठिकाणी जेवढा मुस्लिम समाज जमला आहे तर हे यासाठी जमला आहे की इथं 20-25 वर्षापासून जो समाज राहतोय त्यांच्याकडे त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, इथं रहिवासी त्यांचा पत्ता आहे, पण काही समाजकंटकांनी त्यांना इथं रोहिंग्या इथं त्यांची हालचाल चालू आहे असा अफवा पसरवून इथल्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि प्रसाद नगर सारख्या सर्व धर्म मिळून राहणाऱ्या जागेला त्यांनी एक कलंक लावण्याचं काम केलं। तर माझी प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। प्रशासनाने स्वतः येऊन इथं चेक करावं। आम्ही स्वतः त्यांना साथ द्यायला तयार आहे की कोणी इथं बाहेर आहे का नाही ते आम्ही त्यांना दाखवायला तयार आहे। पण माझी पत्रकार बांधवांना पण एक कळकळीची विनंती की तुम्ही ही बातमी पण टाका की गुन्हा दाखल का झाला की खोटी बातमी दिली म्हणून।
म्हणजे पुढच्या वेळेस त्यांना ती खोटी बातमी द्यायला सुद्धा त्यांचा थरकाप झाला पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांनी विचार केला पाहिजे, भले तो कोणत्याही समाजाचा असो. आज हे मुस्लिमांवर वगैरे काय त्यांना टार्गेट वगैरे करून त्यांच्यावर जी बातमी टाकली जाते, उद्याला त्या लोकांकडे बघायची नजरिया एक चेंज होऊ राहिला आणि तिथल्या लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. ही बातमी टाकली पाहिजे की यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला का, तर यांनी ही खोटी बातमी दिली. आज तुम्ही या इथं बघा, चेक करा, आम्ही तुम्हाला सगळे पुरावे दाखवायला तयार आहे. सर्व नागरिक इथले तुम्हाला साथ द्यायला तयार आहेत. कुणी असेल त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे आणि कुणी नसन तर मग यांच्यावर कारवाई तर ती झालीच पाहिजे आधी, की ज्यांनी प्रसाद नगरचं नाव बदनाम करण्याचं काम केलं. धन्यवाद.